चटकदार असे लसूण कांदा विरहित आणि सोपे असे रेसिपी आहे। आज छोले बनवले आहेत। चला तर मग रेसिपी पाहूयात। त्यासाठी हरभरे एकदम छान असं 5 ते 6 तास भिजवत घालायचे। तुम्हाला सकाळी करायचे असले तर संध्याकाळी भिजवत घाला। छान भिजलेले हरभरे एका कुकरमध्ये घालून त्यामध्ये 2-3 लवंगा, 1 इंचचा कलमीचा तुकडा आणि तेजपत्ता त्यामध्ये घालायचं आणि त्यामध्ये थोडंसं पाणी घालून थोडीशी हळद घालून छान असं 4 ते 5 शिट्ट्या काढून घ्यायचे। छान असं नरम झाले पाहिजे। आता एका मिक्सरच्या भांड्यामध्ये थोडेसे शेंगदाणे, हिरव्या मिरच्या, भरपूर अशी कोथिंबीर घ्या, 2 चमचे धनेपूड घालायची आणि गरम मसाला घालायचा त्यामध्ये। त्याबरोबरच यामध्ये लाल तिखटही घातलेलं होतं कारण त्या हिरव्या मिरच्या जास्त तिखट नव्हत्या। आता याची एक वेळा पेस्ट करून घ्यायची। आता यामध्ये एक वेळा फिरवून घेतल्यानंतर परत थोडंसं पाणी घालून परत एक वेळा मिक्सरवरती छान अशी पेस्ट आपण तयार करून घेऊया। तोपर्यंत चणे इथे एकदम छान असं शिजलेले आहेत। तुम्ही इथे पाहू शकता एकदम नरम आणि सॉफ्ट झालेले आहेत। आता यामध्ये घातलेले लवंगा, कलमी काढून टाका। तमालपत्र म्हणजे तेजपत्ता हवा असेल तर ठेवा, नाही तर तेही बाजूला काढून ठेवू शकता। यामधलं पाणी असंच राहू द्या। आता तेल गरम करून घेऊन त्यामध्ये मोहरी घालायची, कढीपत्ता घालायचा आणि आपण जे वाटण तयार करून घेतलं होतं ते वाटण यामध्ये घालून तेलामध्ये छान असं परतून घ्यायचं। जोपर्यंत त्या वाटणामध्ये घातलेलं मॉइश्चर कमी होत नाही आणि तेलामध्ये व्यवस्थित भाजले जात नाही तोपर्यंत आपल्याला छान असं मिसळत भाजून घ्यायचं आहे। तुम्ही इथे पाहू शकता एकदम छान असं तेल सुटेपर्यंत मसाला छान असं भाजला गेलेला आहे। आता यामध्ये आपण छान असं बॉईल करून घेतलेले हरभरे यामध्ये घालायचे आहेत आणि ते एक वेळा यामध्ये छान असं मिसळून घ्यायचं आहे। तुम्ही इथे पाहू शकता यामधलं पाणी आपण वेस्ट केलेलं नाही, तेच इथं वापरलेलं आहे। इथे कन्सिस्टन्सी चेक करा, तुम्हाला आवडत असेल तर परत थोडंसं पाणी यामध्ये घालू शकता। चवीपुरतं मीठ घाला आणि परत एक वेळा गॅसवर एकदम छान अशी उकळी काढून घ्या। पूर्ण मसाले एकत्रित छान असं शिजले गेलेले आहेत। तुम्ही इथे पाहू शकता। तुम्हाला जर छान सुट्टेदार असे चणे पाहिजे असेल तर या ठिकाणी पाणी घालू नका। जर तुम्हाला रसरशीत भाजी हवी असेल तर परत थोडंसं पाणी इथं घालून तुम्ही कन्सिस्टन्सी छान असं तुम्हाला हवी तशी करून घेऊ शकता। छोले एकदम छान असं तयार आहेत। यामध्ये थोडीशी कोथिंबीर घालून गरम गरम छोले सर्व करा।